कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना खेड तालुक्यातील आदर्श मतदान केंद्र बोरज या ठिकाणी सुरुवातीलाच अडचण निर्माण झाली। मतदानाला सुरुवात होताच अवघ्या पहिल्या 15 ते 20 मिनिटांमध्येच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली। मशीन बदलण्यासाठी तांत्रिक पथकाला पाचारण करण्यात आलं, मात्र नवीन मशीन बसवून प्रक्रिया पूर्ववत करण्यास जवळपास 1 तासाचा कालावधी गेला। त्यामुळे रांगेत उभ्या राहिलेल्या मतदारांचा वेळ वाया गेल्याची नाराजी व्यक्त होतीये। मशीन बदलल्यानंतर आता मतदान सुरळीत सुरू असले तरी गमावलेला हा 1 तास मतदारांना भरून मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। निवडणूक प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज व्यक्त होत आहे। सकाळी 7:45ला आलोय मी आणि 7:45 पासून आता 9 वाजायला आले। मशीन बंद आहे। एक मशीन बंद झाली, दुसरी पण आणली, ती पण बंद झाली। जर ह्या सगळ्या टेस्टेड आहेत मशीनी आधीपासून, तर मग बंद गावत आहेत। अजून अशी खबर आहे की 2-3 ठिकाणी आणखीन बंद आहे।